श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय नमस्कार। आज दिनांक 8 ऑगस्ट। श्रीराम जय राम जय जय राम। समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे। प्रपंचात काय किंवा परमार्थात काय काही पथ्ये पाळायला लागतातच। नेहमी राम करता ही भावना मनात जागृत ठेवा। शोक, चिंता, भीती, आशा, तृष्णा या सर्व राम करता म्हटल्याने नाहीशा होतात। ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे। तरी आजपासून या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि राम करता ही भावना दृढ करा। कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरते बरे वाटते, ते समाधान म्हणता येईल का? जे मिळाल्याने दुसरे काहीही हवेसे वाटणार नाही तेच समाधान। समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे। ते मिळविण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही। प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच, तेव्हा तसा तो सोडता येत नाही। तो एक राम म्हटल्याने सुटू शकेल। कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा, त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही। जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी। काहीही न करणारा हा खरा अडाणीच होय। वासनेचे परिणित स्वरूप म्हणजे बुद्धी होय। जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय। बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी होय। वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय। प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही। त्याचे विषयावरचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे। नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे। ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट होईल। खरोखर थोडा मनापासून निश्चय करा, तो परमात्मा फार दयाळू आहे। तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील। दोष न पाहताही जो दुसऱ्याला जवळ करतो तो दयाळू खरा। भगवंत अत्यंत दयाळू आहे। त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचेही प्रेम कमी होईल आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल। प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते। ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते। ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल तर त्याचा सतत सहवास कशाने लाभत असेल तर एका नामानेच। ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल। इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे, पण नाम हे स्थिर आहे। हे भगवंताचे नाम आवडीने घ्या, श्रद्धेने घ्या, मनापासून घ्या। अखंड नामस्मरणात राहा, किती समाधान राहील। श्रीराम जय जय राम। महाराज म्हणतात की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही ठिकाणी काही पथ्य नियम हे पाळावे लागतात। राम करता आहे असं म्हणूनच आपण आपल्या विकारांवर खरं तर मात करू शकतो आणि हे विकार जर आपल्यातून दूर गेले नसतील तर याचा अर्थ आपण अजूनही पूर्णपणे भगवंताची प्राप्ती केलेली नाही। महाराज म्हणतात की प्रपंच काय किंवा परमार्थ काय प्रत्येक ठिकाणी काही नियम पाळावेच लागतात। आपले विकार हे असे नियम पाळूनच खरं तर दूर होऊ शकतात आणि ते जर अजूनही आपल्यात टिकून असतील तर आपण
खऱ्या अर्थाने भगवंताशी जोडले गेलो का हा विचार आपल्याला करायला हवा. खरं तर राम करता म्हणूनच हे विकार आपल्यातून जाऊ शकतात. पण आपण प्रपंचातल्या विषयात अडकतो, सगळं करते पण आपण आपल्याकडे घेतो आणि म्हणूनच त्याची सुखदुःखही आपल्याला बाधत असतात. पण जेव्हा आपण आपलं सर्वस्व परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि राम करता आहे ही भावना आपल्यात दृढ होते, तेव्हाच आपल्याला सर्व सृष्टी राममय दिसू लागते आणि त्यातच खरं समाधान आपल्याला लाभत असतं. आणि असं हे समाधानच आंतरिक सुधारणेची खूण आहे. बघा ना, आपल्याला कोणीतरी तात्पुरतं छान म्हटलं की आपल्याला आनंद होतो, पण हे खरं समाधान आहे का? तर नाही. जे काही मिळाल्यानंतरही आपल्याला काहीही मिळवण्याची इच्छा राहत नाही, तेच खरं तर पूर्ण समाधान म्हणता येईल. आणि असं पूर्ण समाधान हे केवळ परमेश्वर प्राप्तीनेच साधू शकतं. जेव्हा आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते तेव्हा मग आपल्याला इतर कुठलीच इच्छा उरत नाही. मुळात आपल्या प्रपंचातल्या ज्या वासना आहेत त्या वासना दूर होणं म्हणजेच आपली देहबुद्धी नष्ट होणं हे खरं तर गरजेचं असतं. पण या विषय वासना एवढ्या सूक्ष्म असतात की त्या आपल्यातनं जाणं कठीण आहे आणि त्यांना दूर करण्यासाठी एकमेव जे अत्यंत प्रभावशाली शस्त्र आहे ते म्हणजे अर्थातच नामाचं. त्यामुळेच आपल्याला या विषय वासनांपासून दूर होता येतं आणि त्यासाठी आपल्याला सातत्याने आपल्याला हे नामस्मरण करत राहणं आणि त्या अन्वये आपल्या परमेश्वराशी अनुसंधान साधून सुखाची आणि समाधानाची प्राप्ती करून घेणं हेच खरं तर योग्य आहे. आपलं देहावरचं प्रेम ज्यावेळी कमी होईल, नष्ट होईल, तेव्हाच आपल्या या वासनाही आपल्यातनं दूर होऊ शकतील. आणि खरं तर महाराज म्हणतात की परमेश्वर हा परम दयाळू आहे. आपण जर निश्चय केला कोणताही तर तो आपल्याला निश्चितपणे सहाय्य करतो, आपल्याकडून सारं काही करवून घेतो. आणि म्हणूनच महाराज इथे आपल्याला सांगतात अत्यंत कळकळीने की तुम्ही अतिशय दृढ निश्चयाने अतिशय जे प्रभावशाली असं नाम आहे ते सातत्याने घ्या आणि मग बघा तो परम कृपाळू परमेश्वर कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या अंतिम साध्यापर्यंत घेऊन जातो. म्हणूनच आपण आपल्या गुरुने दिलेलं हे नाम अतिशय निष्ठेने, प्रेमाने आणि श्रद्धेने घेऊया आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करून पूर्ण समाधान मिळवूया. असे हे समाधान तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम